ओम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर स्वामी कृपेने पूर्ण होत. तर बघा, उद्या आहे धनत्रयोदशी आणि धनत्रयोदशीला 13 दिवे लावायचे असतात आणि ते का लावायचे असतात याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच हे दिवे कोणत्या ठिकाणी ठेवायचे आहेत, नक्की कुठे लावायचे आहेत की ज्यामुळे आपल्याला 13,000 पटीचं पुण्य हे भेटत असतं आणि आपल्यावरती माता लक्ष्मी आणि विष्णू यांची कृपा प्राप्त होत असते आणि आपल्या घरातून गरिबी ही कायमची निघून जाते. हे एवढं अनन्यसाधारण महत्त्व असं धनत्रयोदशीचं का आहे, तर धनत्रयोदशीच्या दिवशी समुद्र मंथन ज्यावेळी आपलं चाललेलं त्यावेळी धनत्रयोदशीच्याच दिवशी समुद्र मंथनातून धनाची देवता कुबेर यासोबतच धन्वंतरी देव अमृत कलश घेऊन हे प्रगट झालेले होते आणि नंतरच हे जे अमृत आहे ते धन्वंतरी देवांनी प्रत्येक देवाला दिलेले की ज्यामुळे देव हे अजरामर झाले. यासाठी आपल्याला धन्वंतरी देवांची पूजा या दिवशी सातत्याने आणि प्रामुख्याने करायची असते आणि पहिल्यापासून केली जाते. तसेच याच दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्याच दिवशी धने, गूळ आणि हरभरा डाळ ही देखील, जे हरभरे आहेत ना, हे देखील आपल्या समुद्र मंथनातूनच प्रकट झालेले होते. यासाठीच यांना देखील विशेष महत्त्व आहे आणि यापासून काय उपाय करायचे हे देखील मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच यासोबतच सप्तधान्य देखील, आपल्याकडे जी धान्य आहेत ती देखील धनत्रयोदशीच्याच दिवशी प्रकट झालेली, यासाठी आपल्याला धान्याच्या देखील पूजा ही केली जाते. समुद्र मंथनातून ज्वारी, गहू, बाजरी ही जी आपली सप्तधान्य आहेत, मका, हे सगळे समुद्र मंथनातून प्रकट झालेले ह्याचा जो दिवस आहे या धान्यांचा तो धनत्रयोदशी आहे. यासाठीच आपल्याला धान्याची देखील, आपल्या घरात जे काही धान्य असेल, कडधान्य असो, साधं धान्य असो, आपण जे काही खात असू, आपल्या शेतामध्ये जे काही पिकत असेल किंवा आपण जे काही विकत घेतले आणि आता सध्या आपल्याकडे आहे, अशा सगळ्या धान्यांची उद्या पूजा ही करायची असते की ज्यामुळे अशाच पद्धतीने, म्हणजे आता सध्या तर तुमच्या घरात आहे, मात्र अशाच पद्धतीने पिढ्यानपिढ्या तुमच्या घरामध्ये हे धान्य असंच भरलेलं राहो आणि राहतं या पूजेमुळे. यासाठी आपल्याला या दिवशी धन्याची आणि धान्याची पूजा ही करायची असते. तर धन्वंतरीची पूजा कशी मांडली जाते हे आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितलं जातं. प्रत्येकाने तिथे जाऊन किंवा संपर्क साधा त्यांच्याशी आणि कशी मांडावी याची पूजाविधी नक्कीच जाणून घ्या. यासोबतच आपल्याला ज्यावेळी आपण धन्वंतरी देवांची पूजा म्हणतो त्यावेळी धन्वंतरी देवाचा जर फोटो असेल तर तो फोटो नक्की मांडावा. फोटो नसेल तर काय करावं? फोटो नसेल तर तुम्ही एक सुपारी घ्या आणि ती धन्वंतरी देवाच्या स्वरूप मानून याची पूजा करा. सुपारीची षोडशोपचार पूजा करा आणि ठेवून द्या धन्वंतरी देवाच्या नावाने. आणि नंतर ज्यावेळी तुमची पूजा संपन्न होईल त्यावेळी हीच सुपारी तुम्ही एखाद्या पुडीमध्ये बांधा, कागदाच्या किंवा मग लाल किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये किंवा एखाद्या डबीत धन्वंतरी असं नाव टाका, धन्वंतरी देव म्हणून, आणि त्यामध्ये ही सुपारी ठेवा आणि वर्षानुवर्ष म्हणजे पुढच्या वर्षी देखील तुम्हाला हीच सुपारी देवाच्या नावाने, धन्वंतरी देवांच्या नावाने पूजन याचं करायचं आहे. ज्यांना फोटो हवा असेल त्यांनी स्वामी समर्थ केंद्रामधून घ्या. मला तो फोटो 30 रुपयाला भेटलेला आहे. तुम्हाला आता बघा कितीला भेटतोय. 30 पर्यंत फोटो आरामशीर भेटून जातो. तर या फोटोची पूजा फक्त वर्षातून एकदाच केली जाते आणि धन्वंतरी देवांची ज्यावेळी आपण पूजा करतो त्यावेळी या पूजेमध्ये आपल्या घरात जी आता मुलं आहेत, आपली आजारी वगैरे मुलं असतील किंवा वयस्कर व्यक्ती असली आपल्या घरामध्ये किंवा आपल्याला एखादा जर आजार असेल आणि त्या गोळ्या जर तुम्हाला रोजच्या रोज खाव्या लागत असतील तर अशा सगळ्या गोळ्या, औषधं हे देखील धन्वंतरी देवाच्या पुढे ठेवून या औषधांची देखील पूजा केली जाते की जेणेकरून वर्षभरात आपल्याला ते औषध जे आहे ते शरीराला लागायला सुरुवात होतं आणि पुढच्या वर्षापर्यंत आपला तो रोग जो आहे, जो आजार आहे, तो पूर्णपणे नाहीसा होतं असं देखील शास्त्रामध्ये लिखित आहे. त्याच्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जर कुणी आजारी असेल, त्यांची औषधं असतील तर त्या औषधांची पूजा धन्वंतरी म्हणजे धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरी देवांच्या समोर नक्कीच करावी. आता ही पूजा कशी मांडावी हे मी थोडक्यात तुम्हाला सांगते. एक पाट घ्यायचा, त्याच्यावरती लाल किंवा पिवळं वस्त्र अंतरायचं. पाट ठेवायच्या अगोदर खाली एक स्वस्तिक आणि ओम काढा
आणि नंतर याच्यावरती पाट ठेवा, म्हणजे रांगोळी काढा ओम किंवा स्वस्तिक काढून, आणि त्याच्यावरती पाट ठेवा. त्याच्यावरती लाल, पांढरं किंवा पिवळं वस्त्र अंतरा. हे अंतरल्यानंतर तुम्हाला धन्वंतरी देवांचा फोटो किंवा एक सुपारी धन्वंतरी देवाच्या नावाने ठेवायची आहे. आणि याच्या समोर तुमच्या घरामध्ये जी काही धान्य असतील, जे काही तुमच्या घरामध्ये धान्य असेल, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, जे काही धान्य असेल ते सगळं एक एक मूठ ठेवायचे आहे. जर तुमच्याकडे सुगड असतील, लहान सुगड जे आपण म्हणतो ना की वौसा वगैरे घेतो आपण संक्रांतीच्या वेळी, अशा सुगडी भेटतात मार्केटमध्ये. 10 ते 15 रुपयेपर्यंत एक सुगड भेटून जाईल तुम्हाला. जर तुम्ही सुगड आणणार असाल तर सुगड मांडा. सुगड नसेल, म्हणजे आणायची एखाद्याची परिस्थिती नसते, अशा वेळी की नाही तुम्ही एक एक रास घालणं म्हणजे काय तर एक मूठ घ्यायची आहे आणि ती एक मूठ त्या पाटावरती सोडायची आहे. ते जे पाट तुम्ही मांडलेला आहे धन्वंतरी देवांचे जो फोटो ठेवलेला आहे त्याच्या समोर एक मूठ गव्हाची, एक मूठ तांदळाची, एक मूठ ज्वारीची, अशा प्रकारे तुम्हाला धान्य मांडायचे आहेत. आता ही धान्य मांडून झाल्यानंतर त्याच्यावरतीच एक रुपयाचं नाणं किंवा तुमच्याकडे 10ची नाणी असतील, 5ची नाणी असतील तर ही सुद्धा मांडायची आहेत. त्या प्रत्येक राशीवरती एक नाणं ठेवायचं आहे. या दिवशी घरामध्ये जी काही चिल्लर असेल, कितीही असो, मुठभर असो किंवा त्याच्यापेक्षा जास्त असो, सगळीच्या सगळी चिल्लर जी आपण आहे ना, जी नाणी आहेत घरातली, ती सगळी एखाद्या वाडग्यामध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये घ्यायची आहेत, एखाद्या भांड्यामध्ये घ्यायची आहेत आणि त्याची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. कारण धनत्रयोदशीच्या दिवशी नाणी देखील समुद्र मंथनातून आलेली, यासाठी आपल्याला याची सुद्धा पूजा करायची आहे. तसेच या पूजेमध्ये जे काही तुम्ही सोनं आणाल, आता उद्याच्याला आपल्याला केरसुणी देखील खरेदी करायची आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये पहिल्यापासून सांगत आलेली आहे, केरसुणी एक खरेदी करा उद्याच्या दिवशी आणि ती केरसुणी तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये मांडायची आहे. तसेच उद्याच्या दिवशी तुम्ही सोने, चांदे हे सगळं खरेदी करायचं आहे. जे तुम्ही उद्याच्या दिवशी खरेदी कराल ते कधीही घरातून बाहेर जात नाही, एवढं वैशिष्ट्य या धनत्रयोदशीचं आहे. बाहेर जात नाही म्हणजे काय, तुमच्यावरती कधीही अशी वेळ येत नाही की ते सोनं किंवा ती चांदी मोडावीच लागणार आहे. एवढी बिकट परिस्थिती तुमच्यावर कधीही येत नाही की बाबा आता घरामध्ये काहीच नाही किंवा अशी काहीतरी अडचण आली की ज्यामुळे तो डाग किंवा ती वस्तू मोडावी लागेल आणि नंतर आपली ती गरज भागवावी लागेल, असं कधीही तुमच्यावरती परिस्थिती येत नाही. यासाठी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तू खरेदी करायच्या आहेत. आता जे हे करू शकत नाहीत त्यांनी काय करावं, तर त्यांनी एक मुठभर धने, मी पहिलं सुद्धा सांगितलेलं आहे, धनत्रयोदशीच्या दिवशी धने हे समुद्र मंथनातून आलेले, यासाठी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी ज्यांना सोने चांदी खरेदी करता येत नसेल त्यांनी गूळ, धने, हरभरा डाळ जे आपल्याला वर्षभर लागणार असेल किंवा 3-4 सणांच्या पुरती का होईना तुम्ही या दिवशी खरेदी करून आणा आणि ती पूजनामध्ये ठेवा. तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या संसारामध्ये गोडवा नांदायला सुरुवात होतो. धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही धन्वंतरी देवाला जी काही आपण पूजा मांडलेली आहे त्या पूजेच्या समोर तुम्हाला थोडेसे एका वाटीमध्ये धणे घ्यायचे आहेत. हे धणे अख्खे असावे. त्याच्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती एक तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि याचा नैवेद्य जो आहे तो धन्वंतरी देवाला प्रामुख्याने दाखवायचा आहे. हा नैवेद्य सर्वश्रेष्ठ नैवेद्य आहे धन्वंतरी देवासाठी. इतर कोणताही नैवेद्य तुम्ही करा किंवा करू नका, मात्र हा जो एक नैवेद्य आहे तो कंपल्सरी सर्वांनी धनत्रयोदशी दिवशी या देवाला दाखवलाच पाहिजे. आता दुसऱ्या दिवशी या धन्यांचं काय करावं, तर जिथे जिथे तुम्ही पैसे ठेवता, ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतंय की आमची या ठिकाणाहून आवक ही झाली पाहिजे, वाढली पाहिजे, त्या ठिकाणी आपल्याला हे धने हे थोडे 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 ठेवून द्यायचे आहे. तुम्हाला चांदी वाढावी अशी वाटत असेल तर चांदी थोडीशी ठेवायची, त्या चांदी बरोबर हे धने ठेवायचे. सोन्यामध्ये थोडेसे धने ठेवायचे, जे सोन्याचे डाग वगैरे तुम्ही ठेवता त्या डब्यामध्ये धने ठेवायचे. तिजोरीमध्ये तुम्ही धने ठेवू शकता. जिथे व्यापार करत असाल तिथे धने ठेवायचे आहेत. आणि न विसरता उद्या संध्याकाळी 12 वाजेपर्यंत याच पूजेतील थोडेसे धने घ्यायचे आहेत आणि मातीमध्ये रुजवायचे आहेत. आणि नंतर हे धने जसे फुलतील, म्हणजे जसे उगवायला सुरुवात होतील तसे तुमची प्रगती व्हायला सुरुवात होते, असं शास्त्रांमध्ये वर्णित आहे. ज्यावेळी याची कोथिंबीर तयार होईल त्यावेळी तुम्ही प्रत्येक पदार्थामध्ये जे काही पदार्थ तुम्ही शाकाहारी बनवाल त्या पदार्थामध्ये हे कोथिंबीर घालायची आहे आणि आपल्या देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला धन्वंतरी देवांची पूजा ही केली जाते. आता सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे 13 दिव्यांचा. हे 13 दिवे कसे आणि कुठे लावायचे हे देखील जाणून घ्या.
ज्यावेळी तुम्ही ही पूजा सर्व मांडाल त्यासमोर मी तुम्हाला म्हटलं की तुमच्या घरातली औषधं देखील मांडायची आहेत आणि नंतर 13 दिवे हे प्रज्वलित करायचे आहेत. हे दिवे कणकेचे घ्या किंवा मग मातीचे घ्या, जे कोणते तुम्हाला जमतील ते घ्या. 13 दिवे घ्यायचे. 13 दिव्यांमध्ये तिळाचंच तेल किंवा मोहरीचं तेल दोन्हीपैकी एक तेल वापरायचं आहे. साधं तेल वापरायचं नाही, तूप वापरायचं नाही या दिवशी. म्हणजे तूप वापरलं तर चालतं, पण प्रत्येकाची काही एवढी परिस्थिती नाही की ते 13 दिव्यामध्ये तूप घालू शकतात. यासाठी आपण तेल वापरायचं आहे. आता तिळाचं तेल हे 150 रुपयापर्यंत बाटली तुम्हाला अर्धा लिटरची भेटून जाते. मोहरीचं तेल सुद्धा 160 रुपयेपर्यंत तुम्हाला अर्धा किलो भेटून जातं आरामशीर. तर तुम्ही एक बॉटल नक्की खरेदी करून आणा. आणि अशा प्रकारे तुम्हाला 13 दिवे घ्यायचे आहेत. 2 वाती एकत्र करून तुम्हाला एक वात बनवायची आहे. या वातीला नंतर थोडंसं अत्तर लावायचं आहे. तुमच्या घरामध्ये जर अत्तर असेल तर अत्तर लावायचं आहे. ताई अत्तर नाही तर काय करू, तर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या किंवा कोणतेही वासाचं फूल, निशिगंध असो, जे लक्ष्मीला आवडतं बघा, निशिगंध किंवा गुलाब, याच्यानंतर महालक्ष्मीला कोणतं आवडतं, प्राजक्ताचं फूल आवडतं, मोगऱ्याचं फूल आवडतं, जे तुमच्या घरामध्ये फूल असेल ते एक एक फूल टाका किंवा त्या फुलाची एक एक पाकळी टाकली तरी देखील चालेल. जर तुमच्याकडे अत्तर नसेल तर, अत्तर असेल तर गुलाब, केवडा, मोगरा असे अत्तर सुद्धा तुम्ही वापरू शकता. जर सेंट असेल, अत्तर नसेल, सेंट असेल तर या वातींवरती थोडासा स्प्रे करायचा आहे त्या सेंटचा आणि नंतर या वाती त्या दिव्यामध्ये घालायच्या आहेत. नंतर त्या दिव्यामध्ये तेल घालून घ्यायचं, मोहरीचं किंवा तिळाचं. हे तेल घातल्यानंतर तुम्हाला 13च्या 13 दिवे धन्वंतरी देवांच्या समोरच प्रज्वलित करायचे आहेत. आता हे दिवे प्रज्वलित केल्यानंतर तिथेच तुम्हाला बसून किंवा उभे राहून धन्वंतरी देवांची आरती करायची आहे त्या दिव्याने, म्हणजे ओवाळून घ्यायचं आहे. त्या पूजेला, आपल्या धान्याला, त्या पैशांना ओवाळायचं आहे. व्यवस्थित आरती करायची. ही आरती झाल्यानंतर ही पूजा की नाही तुम्ही देवघरासमोर सुद्धा मांडू शकता आणि एका साईडला देखील मांडू शकता. एका साईडला मांडायची झाली तर तुम्ही पूर्व दिशेलाच तुमचं तोंड होईल आणि पूर्वेलाच तुमची पूजा राहील. अशा पद्धतीने तुम्हाला मांडायची आहे. पश्चिम, दक्षिण अशा दिशेला मांडू नका. उत्तर दिशेला मांडलं तरी देखील चालेल ही पूजा. तर या पूजेला ओवाळून झाल्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये तुमचे जे काही देव आहेत त्यांना ओवाळायचं आहे. ओवाळून झाल्यानंतर तुमची जिथे तिजोरी आहे, जिथे तुम्ही पैसे ठेवता, ज्या ठिकाणी तुमचं सोनं नाणं असतं अशा ठिकाणी ओवाळायचं आहे. हे ओवाळून झाल्यानंतर जिथे तुमच्या धान्याचा बॅरेल असेल, धान्याचा ड्रम असो, छोट्या छोट्या बकेट असो, ज्या ठिकाणी तुम्ही धान्य ठेवता की नाही त्या ठिकाणी जायचं आणि त्या प्रत्येक वस्तूला या दिव्यांनी ओवाळायचं. हे ओवाळून झाल्यानंतर तुमच्या किचनमध्ये जायचं. तुमचा जिथे गॅस ठेवलेला आहे त्या गॅसला ओवाळायचं. इथे ओवाळल्यानंतर तुम्हाला बाहेर तुळशी मातेजवळ जायचं आहे. तुळशीला ओवाळायचं. तुमच्या घरामध्ये बेलाचं, प्राजक्ताचं, शमीचं, केळाचं अशी जी काही झाडं असतील, दैवी झाडं, पांढरी रुई, जी काही दैवी झाडं असतील अशांची आरती त्या दिव्याने ओवाळून करायची आहे. नंतर आपल्या मुख्य दरवाजाची आरती दिव्याने ओवाळून करायची आहे. नंतर घरामध्ये यायचं. घरामध्ये आलं की एक दिवा, जिथे तुम्ही देवपूजा मांडलेली आहे धन्वंतरी देवांची, तिथे तुम्ही एक दिवा ठेवायचा आहे. आता देवासमोर तर आपला 24 तासच दिवा असतो. त्या दिव्याशी या दिव्यांचं काहीही घेणं देणं नाही. याच्यासाठी आपल्याला एक दिवा, जिथे तुम्ही पूजा मांडलेली आहे धन्वंतरी देवाची, तिथेच तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. देवाचा जो दिवा आहे तो सेपरेटच असणार आहे. तो सकाळपासूनच आपण लावलेला असणार आहे. मात्र धन्वंतरी देवांची पूजा ही संध्याकाळी 6 नंतर तुम्ही करू शकता. आणि हे दिवे ही प्रज्वलित करण्याची वेळ ही 7:30 नंतरची आहे. 7:30 नंतर तुम्ही कधीही हे दिवे प्रज्वलित करून लावून द्यायचे आहेत. आता हे जे दिवे, प्रथम दिवा तुम्ही कुठे ठेवणार? तुमच्या देवघरामध्ये. दुसरा दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचा आहे जर झाड असेल तर. तिसरा दिवा तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये ठेवायचा आहे. चौथा आणि 5वा दिवा मुख्य दरवाजा जो आहे त्या दोन्ही बाजूस ठेवायचा आहे. एक दिवा तुम्हाला हॉलमध्ये, तुमचं जिथे हॉल असेल त्यामध्ये ठेवायचा आहे. एक बेडरूम मध्ये ठेवा, एक किचन मध्ये ठेवा, एक तुळशीजवळ ठेवायचा आहे. नंतर एक केळीच्या झाडाजवळ, एक शमीच्या झाडाजवळ, एक प्राजक्ताच्या झाडाजवळ आणि एक बेलाच्या झाडाजवळ हे दिवे ठेवायचे आहेत. आता काही कारणास्तव तुम्ही जर फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल किंवा तुमच्याकडे हे झाडं नसतील तर अशा वेळी काय करावं? जर मंदिर सुद्धा लांब असेल, महादेवाचं मंदिर नसेल, दुसरं एखादं मंदिर असेल तर काय करावं? तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये हे दिवे ठेवून येऊ शकता. जर
तुमच्या घराच्या आसपास मंदिरच नसेल, तुम्ही बाहेरच जाऊ शकत नसाल, तुमची लहान मुलं असतील, तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल की ज्यामुळे तुम्ही हे करू शकत नसाल घराच्या बाहेर जाऊन, तर काय करावं? तर की नाही, एक दिवा आपल्या किचनमध्ये, एक बेडरूममध्ये, एक हॉलमध्ये आणि एक तुळशीमध्ये, दोन्ही म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबरट्यावरती दोन्ही बाजूला एक एक दिवा ठेवल्यानंतर राहिलेले जे उरलेले दिवे आहेत ते आपल्याला देवाऱ्यासमोर, देवघरासमोरच ठेवायचा आहे. आणि या दिवशी एक दिवा जो आहे, 2 दिवे एक्स्ट्रा करायचे. हे 13 दिव्यांची ही आरती अशा पद्धतीने करून घ्यायची. आणखी 2 दिवे एक्स्ट्रा बनवायचे, ते या दिव्यांमध्ये काउंटिंग करायचे नाहीत आणि या ताटात देखील घ्यायचे नाहीत. हे दिवे अशा प्रकारे ठेवून झाल्यानंतर तुम्हाला ते जे 2 दिवे तुम्ही सेपरेट केलेले ते देखील घ्यायचे, ते अशाच पद्धतीने प्रज्वलित करायचे. मात्र एक दिवा जो आहे तो तुम्हाला दक्षिणमुखी, दक्षिणेकडे तोंड करून तुमच्याच मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे, चौकटीच्या बाहेर जायचं आणि दक्षिण दिशेला याची ज्योत करायची आहे या दिव्याची आणि ठेवून द्यायचा आहे. आणि दुसरा जो दिवा आहे तो तुम्हाला जिथे तुम्ही कचरा टाकता, जिथे कचऱ्याची बादली तुमची असेल किंवा डस्टबिन असेल त्या ठिकाणी हा दिवा ठेवायचा आहे. डस्टबिनची धनत्रयोदशी दिवशी पूजा करायला अजिबात विसरायचं नाही. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, उद्या सकाळी लवकर उठलं की प्रथम आपलं घर संपूर्ण स्वच्छ करायचं. डस्टबिन मधला सगळा कचरा जो आहे तो बाहेर टाकून द्यायचा. डस्टबिन व्यवस्थित धुवून काढायचं उद्या सकाळीच किंवा उद्या दुपारी केलं तरी देखील चालेल. आणि उद्या संध्याकाळी या डस्टबिनची पूजा करायची आहे, कारण हे जे डस्टबिन आहे तेच आपल्याला मदत करतं. आपल्या घरातली जी अलक्ष्मी आहे, जो कचरा आहे तो बाहेर टाकण्यासाठी हेच डस्टबिन आपल्याला मदत करत असतं. त्यासाठी आपल्याला डस्टबिनची सुद्धा या दिवशी पूजा करायची आहे. मात्र जे 13 दिवे तुम्हाला मी सांगितलेले त्या दिव्यांपैकी एकाचीही ज्योत पश्चिमेला किंवा दक्षिणेला झाली नाही पाहिजे. तुम्ही पूर्व किंवा उत्तर दिशेला या दिव्याची ज्योत करून तुम्ही दिवे या पद्धतीने ठेवू शकता. प्रत्येक दिव्याला तुम्ही दिवा कुठेही ठेवा, प्रत्येक दिव्याला तांदळाचं किंवा गव्हाचं आसन द्यायला विसरू नका. तुमच्या आयुष्यातील जी काही गरिबी आहे, जी नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जाते. 13,000 पटीनं पुण्य उद्याच्या पूजेचंही आपल्याला भेटत असतं. आतापर्यंत तुम्ही हे कधीही केलं नसेल तर यंदा नक्की करून पहा. पुढच्या वर्षापर्यंत तुमचं नक्कीच नशीब सुद्धा बदलणार असणार आहे आणि तुमची परिस्थिती सुद्धा बदलल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री मी तुम्हाला देते. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते. क्षमा असावी, माफी असावी, व्हिडिओ जरा मोठा झाला यासाठी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.